पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक 6 त्यातील 90 ओव्या झाल्या होत्या, 91 ओव्या झाल्या होत्या, त्यापुढे आपण पाहत आहोत। विषय असा आहे की कल्पनेमुळंच ही सगळी भूत मात्र आपल्यापुढं दिसू लागली। आता जर कल्पनेचाच लोप झाला तर हे सगळं आपल्यापुढं दिसत असणारं नाहीसं होईल। तेची कल्पिते मुदल जाये, तई असे नाही हे के आहे, म्हणोनी पुढती तू पाहे हा ऐश्वर्य योगू। एकदा का कल्पना संपली, मुदल म्हणजे मूळ। आपण काय करतो की जसं बँकेतून पैसे आणले तर किती काढले, तर जेवढे रक्कम काढली त्याला मुद्दल म्हणायचं आणि त्यावर निघणारं व्याज। मुद्दल फेडलं म्हणजे व्याज काही राहत नाही। जोपर्यंत मुद्दल देत नाही तोपर्यंत व्याज आपल्याला देत राहावं लागतं। मुद्दल म्हणजे मूळ। कल्पनाच ही मूळची निघून गेली, तई असे नाही हे के आहे, मग आहे की नाही असं काय राहणार आहे? काहीच राहत नाही। कारण कल्पनेनंच आकार करून या सगळ्याला काय केलं, झाकून टाकलं होतं। कल्पना संपली, कल्पनारूपी आकार संपले, म्हणून पुढती तू पाहे। आता एकदा समजून आलं की हे सगळं कल्पनारूप आहे आणि मग त्या कल्पनेचा सगळ्या नाश झाल्याबरोबर परमात्मा कळाला। नंतर जरी कल्पना जागी झाली, कल्पना आली आपल्यापुढं, तरी ती कल्पना परमात्म्याच्या आश्रयावर आली हे आपल्याला निश्चित होईल। परमात्म्याला त्याने काय होणार आहे? जसं आकाशात ढग आले तर ढग आले म्हणजे आकाशाला काय होतं, तर काहीच होत नाही। आकाश आहे ते स्वच्छच राहतं। ढग आले आणि निघून गेले तर आकाश जसं आहे तसं आहे। तसा हा परमात्मा आहे आणि त्यावर हे सगळे काय आहे, कल्पनारूप येतात। पण कल्पनेला अस्तित्व, कल्पनेचा पाहणारा हा कुणामुळं निर्माण होतो, तर त्याचा असणारी हे काय आहे, ऐश्वर्य त्याचं आहे, म्हणून त्याला ऐश्वर्य योगू। पण कधी होईल हे सगळं, की जो कल्पनेला कल्पना म्हणून काढून टाकेल आणि निखळ परमात्म्याला पाहिल। एकदा तो अनुभव आल्यावर पुन्हा कल्पना असल्या तरी परमात्मा इथंच आहे हे निश्चित होईल। या प्रकारे एकदा आपल्याला काय आहे की कल्पनेच्या ठिकाणी परमात्माच आहे। कारण कल्पना येणाऱ्या जाणाऱ्यात, कल्पना येईल आणि जाईल, पण परमात्मा स्थिर आहे हे जेव्हा कळून येतं तेव्हा तो जो कळण्याचा आहे भाग, त्याला अन्वय ज्ञान म्हणजेच हे काय आहे, ऐश्वर्य योग आहे। ऐसिया प्रतिती बोध सागरी, तो आपण या ते कल्होळू एकू करी, मग जव पाहसी चराचरी तव तूच आहासी। आता या समजुतीला काय म्हणायचं, तर बोध म्हणायचं। बोध कुठं आला, तर प्रतीती। प्रतीती म्हणजे अनुभव। अनुभवाच्या ठिकाणी बोध पक्का झाला की अनुभव एकदा झाल्यानंतर पुन्हा काही बदल होत नाही। आता त्याच्याकरता उदाहरण सांगितलं की हा बोध कसा आहे, तर अथांग आहे, म्हणून बोध सागरी। अनुभवारूपी बोधाच्या समुद्राच्या ठिकाणी तू स्वतःला एक तिथली लाट समज। तू आपणा ते कल्लोळू करी, तू स्वतःला काय कर, तिथली एक लाट समज। मग जव पाहसी चराचरी तव तूच आहासी। आता त्या समुद्रावर लाट बनलेला समुद्राच्या ठिकाणी मी आहे हेच समजेल का नाही? मी लाट असलो तरी मी कोण आहे, समुद्रच आहे। तसं एकदा बोध निर्माण झाला, बोधाची अनुभवाची परिपक्वता झाली की हे सगळं दिसत असणारा परमात्माच आहे असं तुझ्या ठिकाणी पक्क होईल।
या जाणणे आचा चेवो, तुझ आला ना म्हणती देवो, तरी आता द्वैत स्वप्न वावो, झाले की ना. आता हे जे काही समज नाही याला जाणणं म्हणलं. जाणणं म्हणजे ज्ञानाचं, आणि ही ज्ञानरूपी चेवो, चेवो म्हणजे जागृती. तर ज्ञानरूपी जागृती झाली, ज्ञानाच्या ठिकाणी जागा झाला. तुझं आला ना म्हणती देव, आता जागा झाला ना. जसं काय आहे की एखादं प्रवासात एस टीमध्ये बसलेली आई असते आणि तिचं जे काय आहे 3-4 वर्षाचं लेकरू, त्याला घेऊन उतरायचं असलं म्हणजे तिचं स्टँड जवळ आलं, उतरायचा स्टॉप जवळ आला की ते काय करते, उठ उठ उठ, आता आपल्याला उतरायचं आहे. आणि मग परत सांगते की जागा झाला ना, तो जागा झाला ना, म्हणजे त्याची खात्री करून घेते की आता ह्याला घेऊन उतरायचं आहे. तसं भगवंताने खात्री करून घेतली. आता त्या जाणण्याच्या ठिकाणी म्हणजे ज्ञानाच्या जागृतीवर तो आहेस ना, ज्ञानावर जागा झालास ना. आणि असा एकदा जागा झाला म्हणजे मग तुझं काय होईल, द्वैत स्वप्न वाहो. जोपर्यंत मनुष्य झोपेच्या ठिकाणी असतो तोपर्यंत स्वप्न पडतं, आणि स्वप्नात जग आणि जग पाहणारा हे त्याचं द्वैत असतं. तोच असतो सगळं जग निर्माण झालेला, आणि तोच पाहत असतो जगाला. कित्येकदा माणसं काय आहे की त्याचंच काहीतरी स्वतःला पाहत असतात. आणि त्याच्यामध्ये एक मनुष्य होता आणि तो मोठ्याने आरडत ओरडत उठला होता. पण दुसऱ्याने मी विचारलं, अरे काय झालं काय झालं. काय नाही म्हणला, मी स्वप्नात मेलो. मग नाही, मला उचलून घेऊन चालले होते, मला सगळं करत होते. म्हणजे आता पाहणारा हाच, मारणारा हाच, आणि त्या मरण त्याला घेऊन जातोय तो पाहतो हाच. म्हणजे तिथं नाही का द्वैत झालं, पाहणारा येतो आणि पाहतेचे जे काही भास आहे तो येतो. अशा तऱ्हेनं द्वैत स्वप्न आहे हे. द्वैत स्वप्न शिवाय जगत सत्य मानलं हे एक द्वैत आहे. हे द्वैतरूपी स्वप्न आता तुझं काय आहे बाजूला गेलं, आणि मग मात्र तो ज्ञानावर चांगला जागा झाला. तरी पुढती जरी विपाये, बुद्धीसी कल्पनेची झोप ये, तरी अभेद बोधू जाये, जै स्वप्नी पडिजे. आता यात ही ओवी महत्त्वाची की नंतर सांगितलं इतकं सगळं कळलं का नाही, तरी पण चुकून तुझ्या ठिकाणी काय आहे की त्या बुद्धीला कल्पनारूपी झोप आली. म्हणजे बुद्धीवर कल्पना आली, आणि ती कल्पना म्हणजे एक प्रकारची झोप आहे. अशी झोप आली की झोपेच्या पोटात स्वप्न असतं. तसा हा अभेद बोधू जाये. आता तुला जे काही द्वैत होतं ते निघून गेलं, अभेदरूपी बोध तुझ्या ठिकाणी पक्का झाला. पण स्वप्न पडल्यामुळं हे सगळं जे काही होतं ते गेलं परत. कारण आता झोप कशाची आहे, कल्पनेची. कुठं आली, बुद्धीच्या ठिकाणी आली. आणि बुद्धीला तर आत्तापर्यंत बोध होऊन अभेद कळाला होता. पण जागृतीत स्वप्नामध्ये हे जे दोन बदल असतात ते बदल असेच आहेत की जिथं स्वप्न असतं ते झोपीच्या पोटावर, झोपीच्या पोटातनंच येतं. तसं आहे की बुद्धीच्या ठिकाणी स्वप्न कल्पनारूपी झोप आली की स्वप्न पडलं, आणि स्वप्नात काय झाला, पुन्हा द्वैत झालं. पुन्हा तो लागला हे एक असं करायला. आता हे स्वप्न परत होईल. अर्थात काय झालं आहे की परिपक्वता जरी प्राप्त झाली तरी दृढ अपरोक्षत होऊपर्यंत सुद्धा आपल्याला असेच धोके असतात. एकदा दृढ अपरोक्षत्व झालं की मग मात्र पुन्हा काही होत नाही. पण अपरोक्ष जरी झाला, प्रतीती जरी आली, तरी परत बुद्धीला कल्पनेची झोप येईल. म्हणजे हे परत आता काहीतरी होईल. हा थोडासा तरी त्या ठिकाणी फसला जाईल आणि परत आहे. जसं आता तुम्ही आम्ही बसलो, शांत काहीतरी आहे, आणि कुठंतरी मोठ्यानं काय फटाका वाजला, ॲटम बॉम्ब वाजला म्हणा, किंवा ती तोफ आहे ती वाजली, तर शांत ह्याच्यात बसलेला माणूस एकदम दचकतो. त्याच्या लक्षात येते की काहीतरी फटकन वाजलं की तो हालतो तिथल्या तिथं. एक काय बसले तेवढेसुद्धा, पण त्यांच्या ठिकाणी लगेच जाणीव होती कुठंतरी मोठा आवाज झाला बरं का, म्हणजे लगेच सावध होतात. तशी कल्पनेची झोप येईल, तू त्यात वाहवशील पण तू सावध होशील, कारण तुझ्या पाठीमागं प्रकृती. पण पुढं हे होऊ शकतं, आणि जर त्या कल्पनेतनं बाहेर नाही आला तर मग हा जो काही मिळालेला बोध आहे
तो परत झाकला जाईल. परत जसं स्वप्नामध्ये आपल्याला हर्ष शोक होतात तसं त्या ठिकाणी भोगावं लागेल. म्हणून ये निद्रेची वाट मोडे, निखळ उद्बोधाचेच आपण पे घडे, ऐसे वर्म जे आहे पुढे ते दावो आता. आता त्याच झालं. आत्ताच आपण पाहिलं की नुसतं अपरोक्षत्व जर प्राप्त झालं तर आपल्या ठिकाणचे प्रमाण आणि प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना ह्या निघून जातात. हे जाईपर्यंत आपल्या ठिकाणी अपरोक्षत्वाचं दृढत्व झालेलं नाही. मग त्याच्याकरता सांगितलं की दृढ अपरोक्ष व्हायचं असेल तर म्हणून ये निद्रेची वाट मोडे. आता ही झोपेची वाट मोड. एखादा माणूस जर कोणाला आला साधूला विचारायला की काय करावं, मला खूप वाईट स्वप्न पडतात, काय करू मी, याला काही आहे का तुमच्याकडं तोडगा? ते म्हणले आहे ना, तुला स्वप्न वाईट पडतात त्याला तोडगा आहे, झोपूच नको. झोप नाही घेतली की कशाला पडतील. तसंच आता भगवंतांनी सांगितलं झोपूच नका. मग कुठं झोपू नका? ह्या द्वैताच्या ठिकाणी झोपू नका, द्वैत स्वप्नात झोपू नका, निद्रेची वाट मोडे. आणि मग जागं राहायचं म्हणजे कुठं? निखळ उद्बोधाचेच आपण पे घडे. उद्बोध म्हणजेच ज्ञान. निखळ ज्ञान प्राप्त झालं की मग मात्र काय होईल की परत हे जे काय आहे तुला उभा राहणार नाही. पण हे निखळ ज्ञान उभा राहणं म्हणजे दृढ अपरोक्षत्व. दृढ अपरोक्षत्व झालं की काही जरी झालं, किती कल्पना उठल्या किंवा आणखीन काही त्याच्या पुढं उभं राहिलं तरी जे परमात्म स्वरूपाचं ज्ञान आहे ते पक्कं राहतं. त्याच्यासाठी निखळ म्हणलेलं आहे. निखळ असणारं ज्ञान हे कसं आहे? अत्यंत शुद्धतेनं तुझ्या ठिकाणी पक्कं झालेलं आहे. हे पक्कं व्हावं याच्याकरता परत झोप न येता तुझं ज्ञान पक्कं होईल. ते दावो आता, ते वर्म आता जे काय आहे ते वर्म जे आहे पुढे ते दावो आता. पुढच्या श्लोकामध्ये असं काय आहे की तुझ्या ठिकाणी ही झोप येऊ नये आणि झोप नाही आली म्हणजे तसं स्वप्न पडू नये. हे जे काही वर्म आहे हे तुला सांगतो. तरी धनुर्धरा धैर्या, निके अवधान देई बा धनंजया, पै सर्व भूता ते माया करी हरिगा. आता एक दाखवलं. काही वेळेला काय असतं की सार म्हणून काही सांगायचं असतं. हे सार सांगितलं की हे अर्जुना, हे धनंजया, लक्ष देऊन ऐक. हे सगळं भूत मात्र उभा राहतं समोर, म्हणजे कल्पना उभा राहते. ही कोण आहे? ही माया आहे. आणि ही माया, हिला कोण हे सगळं आधार देतो? तर मीच. म्हणजे काय आहे? करी हरिगा. हे सगळं जर कोण करत असेल ते माझ्यामुळंच होतं. ते माझ्याच ठिकाणी त्या सगळ्या गोष्टीची उत्पत्ती स्थिती निर्माण होते आणि हे माझ्याचमुळं होतं. म्हणून हे जे होणं जाणं आहे ती माझी माया आहे. सर्वभूतानि कौंतेय प्रकृतिं यान्ति मामेकां, कल्पक्षये पुनस्तानि कल्पादो विसृजाम्यहम्. आता ते सांगू लागले, हे कौंतय्या, कल्पांताच्या काळी सर्व हे प्राणी मात्र म्हणजे भूत मात्र जे काही माझी माया त्या माझ्या मायेत येऊन मिसळतात आणि पुन्हा दुसऱ्या कल्पाच्या आरंभी त्याच्यातून बाहेर येऊन हे स्पष्टतेला येतात. म्हणजे यांचं येऊन मिसळणं आणि यांचं निर्माण होणं हे सगळं कुठून होतं? तर मायेमुळं होतं. आणि माया कोणाची? तर माझीच. माझ्याच आश्रयावर असलेल्या मायेनं हे सगळं काय करायचं? आपल्या पोटात घ्यायचं. कधी घ्यायचं? कल्पांताच्या काळी. आणि कल्पांतानंतर बाहेर काढायचं झालं की आपल्यातनंच बाहेर काढायचं. जिये नावगा प्रकृती, जे द्विविधा सांगितली तुझ प्रती, एकी अष्टधा भेद व्यक्ती दुजी जीवरूपा. आता हे सगळा विषय 7व्या अध्यायात झाला. तुला प्रकृती सांगितली, ती कशी सांगितली? द्विविधा म्हणजे 2 प्रकारची. एक अपरा प्रकृती आणि दुसरी परा प्रकृती. अपरा प्रकृतीच्या ठिकाणी हे सगळे 8चे 8 भिन्न भिन्न आहेत. आणि जिथं हे सगळे एक आहेत म्हणजे ही काय? ही साम्य अवस्था, ही जी माझी परमप्रकृती पार्था. ह्याच्यामध्ये 7व्या अध्यायात त्यांनी सांगितलं की ही सगळी काय आहे? साम्य अवस्था हीच माझी परमप्रकृती.
हां, ही आठाची साम्य अवस्था, ती माझी परमप्रकृती पार्था. ही माझी काय आहे? परमप्रकृती. मग परमप्रकृती ही परमात्म्याच्या सान्निध्यातली, आणि त्या आठाची जेव्हा भिन्न भिन्नता होते तेव्हा त्या प्रकृतीच्या ठिकाणी दोनपणा, विविधता, कल्पनेचा वावर हे सगळं तयार होतं. तेव्हा आता हे तुला मागं सांगितलेलंच आहे. हे लक्षात घेतलं तर एक लक्षात येईल कोणतं? तर जी मूळ माया ते माझ्या सान्निध्यात आहे, ती प्रकृती. आणि ती काय आहे? जीवरूप आहे. तिच्या ठिकाणी जीवरूपत्व म्हणजे माझं स्वरूप आहे. जीव काय माझ्याहून वेगळा नाही, पण जीवरूपाच्या आधारावर हे सगळे पुन्हा अष्टधा भिन्न भिन्न, आणि त्यावर हे सगळं निर्माण होणार आहे. हा प्रकृती विखो आघवा, तुवा मागा परिसलासी पांडवा, म्हणून असो काही सांगावा पुढत पुढती. तेव्हा या प्रकृतीच्या विषय मागच्या 7व्या अध्यायात सांगितलेला आहे. तू तो ऐकलेला आहेस. तेच पुढं कशाला सांगायचं? त्याला दुसरं जे पुढची बाजू ते सांगायची. अर्थात आत्तापर्यंत झालेला विषय, या विषयाची सुरुवात कुठं झाली? 7व्या अध्यायातच. 7व्या अध्यायात सांगितलेल्या प्रकृतीला जे काही सांगायचं कमी पडलं होतं ते 9व्या अध्यायात सांगू लागले. 9वा अध्याय जो आहे तो आता 7व्या अध्यायाच्या उरलेल्या भागाचं स्पष्टीकरण आहे. म्हणून जे मागं सांगितलं आहे आता ते सांगायची गरज नाही. इथून पुढं सांगायचं आहे ते काय? की जे माझ्या प्रकृतीपासून हे सगळं निर्माण होते, ते निर्माण जे झाले, हे निर्माण झालेली कल्पना आहे, पण माझ्या प्रकृतीतनं निर्माण झाली. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एकदा मी तुला ओळखायला आला, मग हे बाकीचं काही जरी दिसलं ते माझं ऐश्वर आहे असं समज. एरवी मनुष्य आहे, पण त्या मनुष्याच्या अंगात चांगल्या प्रकारचे कपडे आहेत, चांगल्या प्रकारचे दागदागिने आहेत. हे सगळं काय? त्याचं ऐश्वर आहे. तो मूळचा आहेच. नुसतंच काही कपडा, नुसतंच दागिने कशात घालणार? मग हे सगळं एरवी काय असतं, कुठं आपण दागिने घ्यायला गेलो तर तिथे एखाद्या गळ्याचा आकार केलेला असतो, गळ्याच्या आकारात गळ्याचे दागिने घातलेले असतात, कुठं कानाचा आकार असतो त्यात. पण ते दिसलं म्हणजे काय? दागिनाच फक्त दिसतो, पण ते मनुष्याच्या अंगावर असलं तर आणखीन तो काय उठून दिसतो. मग मनुष्य हे मूळ आहे आणि त्यावर दागिना घातला आहे. जितके दागिने जास्त त्याच्या अंगावर तितका तो ऐश्वर्यवान. तसं हे सगळं माझं दिसतंय ते ऐश्वर्य आहे. तरी ये माझी प्रकृती, महाकल्पाच्या अंती सर्व भूते अव्यक्ती ऐक्यासी येती. आता हे कोण करतं सगळं? तर माझी प्रकृती. माझी प्रकृती कोण आहे? माझी शुद्ध माया. ही शुद्ध माया काय करते? तर महाकल्पाच्या अंती शेवटी काय करणार? हे सगळं सर्व भूते अव्यक्ती ऐक्यासी येती. सगळ्या भूतमात्राला पूर्ण आणतात, तेव्हा कोणीच नाही, सगळ्यांच्या ठिकाणी ऐक्य निर्माण होतं. कारण ह्यांची निर्मिती आठापासून झाली. पंचमहाभूत पंचभूतांचा मेळ केला एके ठाई गोंधळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. हे सगळं पुढचं काय झालं? वर्तन झालं. आणि ते जेव्हा एक यायचे तेव्हा हे सगळं एक झालं. आणि मग कुठं ठेवून दिलं? ते माझं जे अव्यक्त रूप आहे तिथं, जिथं स्पष्ट नाही तिथं आल्यावर सगळं एक झालेले ऐक्यासी येती. आता सगळे एक झालेले आहेत. तिथं विभाग नाही. तिथं काय आहे? आकाश कुठे दाखवा, वायू कुठे दाखवा म्हटलं तर काही नाही, सगळे एक झाले. बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाचं आपलं आपलं स्वरूप आपल्या आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी येतील. आता त्याच्यासाठी उदाहरण दिलं की ग्रीष्माच्या अतिरसी सबीजे तृणे जैसी, मागुती भूमीसी सुलिने होती. आता ज्या वेळेस ग्रीष्म ऋतू येतो तेव्हा हे सगळं बाहेर असलेलं गवत वाळून जातं, आणि त्या वाळलेल्या गवतापासून जे बियाणं असतं त्या गवताचं ते तिथं जमिनीत पडतं. मग आता तृणही वाळून जातं, बियाणंही त्या ठिकाणी वाळून जातं. मग कुठं पडतं हे? जमिनीच्या पोटात. वरून पाहायला गेलं तर आता जमिनीत काही नाही, सगळी जमीन काय झाली? तृणविरहित झाली. आणि बियाणंही कुठं दिसत नाही, कारण ते सगळं मातीच्या आड लोपलं गेलं. म्हणजे तिथं सुलिने होती, म्हणजे तिथं जाऊन लीन झाली. आता गवतही राहिलं नाही आणि गवताचं बी राहिलं नाही. का वारशिये ढेंडे फिटे,
जेव्हा शारदीयेचा अनघडू फुटे, तेव्हा घनजात आटे गगनीचे गगनी. आता त्याच्यानंतर जेव्हा वर्षा ऋतू येतो आणि वर्षा ऋतूच्या काळामध्ये ज्या वेळेस काय आहे, हे सगळं पाऊस पाणी सगळ्या भूमी ओली झाली की त्याच्यातून मग हे सगळं निर्माण होत आहे, हे सगळं बाहेर पडायला लागतं. म्हणजे त्या काळात जसा आत्ता ग्रीष्म ऋतूत सगळं वाळून गेलं आणि पुन्हा बाहेर यायची अंकुराची वेळ येते, तेव्हा काही शरद ऋतू असतो. मग शरद ऋतूच्या वेळेस अनघडू फुटे म्हणजे त्याला अंकुर येतात. हे अंकुर कुठनं आले? ज्या जमिनीच्या पोटात बियाणं पडलं होतं ते जमिनीत झाकून गेलं, तेच पाऊस पडल्याबरोबर जमिनीची ओल निर्माण झाली की त्यातून त्याला अंकुर आले, तेव्हा घनजात आटे. आता सगळीकडं गवतच दिसायला लागलं, गगनीचे गगनी. आणि हे सगळं झालं इकडं, पण तिकडं जे काही एवढं मोठं आभाळ आलं होतं की जे पाऊस पडून गेला, मग पुन्हा राहिलेलं आभाळ कुठे गेलं? गगनामध्येच, आकाशामध्येच ते विलीन झालं. ना तरी आकाशाची खोपे, वायू निवांतूची लोपे, का तरंगता हरपे जळी जेवी. आता ज्याप्रमाणे मागे हा विषय आपल्या पुढे झालाच होता की आत्तासुद्धा हे जे काही वायू सुटत होता की ज्याने हे सगळं आकाश आभाळ आलं होतं पावसाचं, ते आभाळ कुठं गेलं? सगळं आकाशाच्या ठिकाणी विरवून टाकलं. त्याच पोटातून जेव्हा काय वारा बाहेर निघतो, मग आता हे खोपे, खोपे म्हणजे कुठं? आकाशाची पोकळी. त्या पोकळीतनं वायू बाहेर येतो, वायू निवांतोची लोपे. आणि मग सगळं काम करून त्या ढगाला जातो, ढगही सगळे निघून जातात. एवढं पावसाचं आभाळ आलं तर काळं कुळकुळीत सगळं आकाश झालेलं, पाऊस पडून गेला, वायू सुटला, आभाळ निघून गेलं. आता पुन्हा आकाश कसं राहिलं? निरभ्र. आणि मग वायू काय केला? तर वायू आकाशाच्या ठिकाणी लोपला. वायू निवांतोची लोपे, वायू त्या ठिकाणी लोप पावतो. का तरंगता हरपे जळी जेवी. दुसरं उदाहरण दिलं की जसं वारं सुटलं की तलाव असो किंवा समुद्र असो, जिथं जिथं पाण्याचा मोठा साठा आहे त्या ठिकाणी लाटा उठतात आणि मोठमोठ्या लाटा याकडेपासून त्याकडे, जिकडून वारा असतो तिकडून यायचं आणि दुसऱ्या कठड्याला जाऊन आपटायचं. कुठपर्यंत चालतं हे? जोपर्यंत वारा आहे तोपर्यंत. आता जसं त्या ढगाला घालून टाकलं वाऱ्याने, तसं वारा सुटल्यानंतर सगळ्या लाटा बाहेर काढल्या आणि वारा शांत झाला की लाटा त्या ठिकाणी थांबल्या. जळी जेवी. आता ह्या सगळ्या लाटा कुठे गेल्या? तर पाण्याच्या ठिकाणी स्थिर झाल्या. अथवा जागिन्नलिये वेळे, स्वप्नमनीचे मनी मावळे, तैसे प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षयी. आता जसा मनुष्य जागा झाला की जे काही त्याचं स्वप्न होतं ते स्वप्न कुठून बाहेर आलं तर मनाच्या ठिकाणातून. आणि मग कुठं जाऊन लोप होतं? तर मनाच्या ठिकाणी. सगळं स्वप्न बाहेर पडण्याची जागा कोण आहे? तर मन आहे. मन संपूर्ण स्वप्नाला बाहेर काढतं आणि जोपर्यंत स्वप्नाचा कालावधी आहे तोपर्यंत राहतो. तिथून पुढं काय आहे की झालं. मनुष्याला काय आहे? असं कळतं की मी अमुक वाजता झोपलो होतो, ते इतक्या वाजता उठलो, अगदी या अंगावरची या अंगावर झालो नाही, इतकी मला गाढ झोप लागली, हे कळतं. सकाळी पहाटे 4-5ला उठलो आहे, ते आता 11 वाजले रात्रीचे, पण झोपलोच नाही, म्हणजे तोपर्यंत जागा होतो हे कळतं. पण झोपेच्या पोटात स्वप्न बाहेर पडलं, ते किती वेळाचं होतं हे कोणालाच कळत नाही. स्वप्न किती वेळाचं, इतक्यात 1 तासाचं का 2 तासाचं, काही कळत नाही. स्वप्न किती अंतराचं हे कळत नाही. कारण स्वप्न सगळं जे असतं ते कुठून बाहेर येतं? तर मनातून बाहेर येतं. आणि कुठं संपतं जाऊन? तर मनी मावळे, मनाच्याच ठिकाणी थांबतं. पण ते कसं आलं बाहेर, किती काळ होतं, किती काळ मी भोगलं, हे कळत नाही. मनुष्याला थोडा वेळ जर असलं तर खूप मोठं स्वप्न होतं वाटल किंवा आणखीन काहीतरी वाटल, पण हे स्वप्न आहे हे कळतं, पण किती आहे हे कळत नाही. येण्याची जागा दाखवली, मनातून आलं, कुठं जाऊन मावळलं? तर मनाच्या ठिकाणी मावळलं.
तैसे प्राकृत प्रकृती मिळे. आता प्रकृतीपासून जे निर्माण होतं त्याला म्हणायचं प्राकृत. प्राकृत कशासाठी म्हणायचं आहे की जे प्रकृतीपासून निर्माण झाले ते प्राकृत. ते सगळं कुठं जाऊन मिळालं तर प्रकृतीच्या ठिकाणी मिळालं. कल्पक्षयी, कल्प म्हणजे जे कल्पांत होतो त्यावेळेस हे सगळं त्या ठिकाणी थांबतं. मग कल्पादी पुढती मीच सृजी ऐसी वदंती तरी ये विषयी निवृत्ती उपपत्ती ऐक. मग संपूर्ण हे कल्प संपलं. आता कल्पाचा आधी म्हणजे कल्पाचा आरंभ सुरू झाला. पुढं काय होतं, मीच हे सगळं निर्माण करतो. पहा, याच्या अगोदर पाहिलं होतं आपण सुरुवातीलाच की मीच आहे आणि हे सगळा विस्तार जरी तुम्हाला दिसत असला तर ही संपूर्ण कल्पना आहे. आता मात्र भगवंतांनी सांगितलं की मीच सृजी ऐसी वदंती, मीच हे सगळं करतो. असं काय आहे, सगळीकडं बोबाट आहे. पण ये विषयी निवृत्ती, मग मीच करतो का कोण करतं? हे जे काय आता तुम्ही सगळीकडे म्हणता की भगवंतानी जग निर्माण केलं, जगाची उत्पत्ती भगवंत करतो, जगाची स्थिती भगवंतच आहे, जगाचा लय भगवंताकडून आहे. मग त्याच्याकरता आम्ही ब्रह्मदेव, महाविष्णू, त्याच्यानंतर महादेव ही नावं ठेवली, पण हे सगळे ब्रह्मदेव भगवंताचंच आहे हे सगळेजणच म्हणतात, सगळ्याच्याच मुखात ते. मग खरं काय होतं, ये विषयी निवृत्ती म्हणजे खरं काय आहे, जे काही तुला समजून द्यायचं आहे त्याच्यातला खरी गोष्ट काय आहे ते तुला आता पुढच्या श्लोकात सांगत आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.